नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। B.Ed प्रवेश 2025 आपली जी कॅप राऊंड प्रक्रिया चालू आहे, या प्रक्रियेअंतर्गत आपला राऊंड 3 या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। राऊंड 1 व 2 यामध्ये आपले नंबर जर लागले नसतील तर हा व्हिडिओ खास आपल्यासाठी। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। cetcell.mahacity.org ही आपली जेन्युइन वेबसाईट आपल्या B.Ed प्रवेशासाठी आपल्याला पाहायला मिळते। आपण त्याला क्लिक करताच एका पेजवरती पोहोचतो जिथे इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट्स टू अप्लाय फॉर ॲडमिशन प्रोसेस 2025-26 हे आपल्याला पाहायला मिळतं। तर आपण वरती स्क्रॉल करूया आणि इथे ॲडमिशन पोर्टल जे आहे त्याला क्लिक करूया। विद्यार्थी मित्रो, याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो जिथे आपल्याला कॅप राऊंड संदर्भात नोटिफिकेशन्स पाहायला मिळतात। सर्व जे कोर्सेस आहेत त्याचे नोटिफिकेशन्स न्यू असल्यामुळे आपल्याला न्यू फ्लॅश झालेलं पाहायला मिळतं। B.Edला आपण क्लिक केलं आहे। B.Edला क्लिक करताच आपल्याला कॅप राऊंड 3 अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट हॅज बीन पब्लिश असं पाहायला मिळतं। ग्रॅव्हिएशन्स राऊंड एडिटिंग हॅज बीन स्टार्टेड, इट इज कंपल्सरी टू गिव्ह कॉलेज प्रिफरन्सेस आपल्याला पाहायला मिळतं। सगळ्यांना प्रिफरन्सेस देणं गरजेचं आहे, अन्यथा आपण या राऊंडमधून बाहेर होतो। ही बाब आपण लक्षात ठेवावी। आपल्याला इथं कॅप रजिस्ट्रेशनच्या काही नोटिफिकेशन्स पाहायला मिळतात। कॅप नोटीस राऊंड 3 ही एक आपल्याला अपडेटेड नोटीस पाहायला मिळते। त्या अगोदर आपली जी मेरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे अल्फाबेटिकल लिस्ट महाराष्ट्र स्टेट राऊंड 3 हे आपल्याला पाहायला मिळते। याला क्लिक करताच आपल्याला ती लिस्ट डिस्प्ले होते। आता आपण इथे लॉग इन करू शकता। कॅन्डिडेट लॉग इन याला टच करताच आपण लॉग इन होतो। लॉग इन होताच आपल्याला आपलं ॲप्लिकेशन स्टेटस पाहता येतं। ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म आहे, पार्शियली व्हेरीफाईड। त्यानंतर फेज 1 म्हणजेच राऊंड 1 राऊंड 2 नॉट अलॉटेड हे आपल्याला पाहायला मिळतं। आता वेळ आहे राऊंड 3ची। सध्या आपली फक्त प्रोविजनल मेरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे। या प्रोविजनल मेरिट लिस्टनंतर आपले नंबर ज्यावेळेस अलॉट होतील, ज्याला आपण नंबर लागणं असं म्हणतो, म्हणजेच अलॉटमेंट ऑफ सीट हे आपल्याला जाहीर झाल्यानंतर आपला नंबर लागला का नाही तिसऱ्या राऊंडसाठी ते पाहता येईल। ते सुद्धा आपल्याला इथेच पाहता येईल। परत इथे खाली एक नोटिफिकेशन येईल राऊंड 3 आणि सीट हॅज बीन अलॉटेड। विद्यार्थी मित्रो, आता पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये आपले नंबर का नाही लागले ही बाब आपण लक्षात घ्या। तर ज्यांना चांगले पर्सेंटाईल आहेत त्या विद्यार्थ्यांनी जर ऑप्शन्स भरपूर दिले असतील तर जास्त ऑप्शन दिल्यामुळे जागा एंगेज झाल्या आणि त्यामुळे आपले नंबर लागू शकले नाही। मेरिट तिथं लागलं, परंतु त्या विद्यार्थ्यांनी जाऊन ॲडमिशन्स न घेतल्यामुळे सध्या आपल्याला जागा भरपूर व्हॅकंट दिसत आहेत, रिकाम्या दिसत आहेत आणि नंबर तर आपले लागलेले नाहीत। तर राऊंड 3मध्ये मॅक्झिमम मुलांचे नंबर लागतील, आपलाही नंबर त्यामध्ये लागेल याची आपण खात्री बाळगावी। तसेच इतर ज्या सूचना आहेत तसेच आपल्या B.Edशी निगडीत शंका कुशंका आहेत त्या नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता, जेणेकरून आपल्याला मदत करण्यास आम्हाला नक्कीच आनंद होईल। विद्यार्थी मित्रो, लॉग इन नंतर आपण वरती स्क्रॉल केल्यानंतर ॲडमिशन शेड्यूल आपल्या इथे पाहायला मिळतोय। आपला तिसऱ्या नंबरचं जे सीट्स आहेत त्या कधी अलॉट होतील ते आपण टाईम टेबलमध्ये पाहून घेऊया। याला वरती स्क्रॉल केल्यानंतर B.Ed कॅप राऊंड फुल शेड्यूल हे आपल्याला पाहायला मिळते। 4 ऑगस्ट रोजी पब्लिश झालेली ही नोटिफिकेशन आहे। याला आपण क्लिक करूया। क्लिक करताच ओपन असं आपल्याला पाहायला मिळतं। क्लिक करू आपण पाहू शकता सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप टेंटेटिव्ह शेड्यूल 2025-26 राऊंड 1 झालेला आहे, 2 झालेला आहे, तिसऱ्याची अलॉटमेंट झालेली आहे। त्यानंतर आपण ऑप्शन फॉर्मसुद्धा भरलेले आहेत 8 तारखेपर्यंत, 8/9/2025। त्यानंतर स्क्रुटिनिटी हे आपलं काम नाही, CETcellचं काम आहे, ते CETcell करत असतं। अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट ऑलरेडी 11 तारखेला प्रेझेंट झालेली आहे आणि 12 व 13 तारखेला आपल्याला ग्रॅव्हिएशन्स फॉर्मचा आपल्याला टाईम दिला होता, तो टाईम आता संपलेला आहे। आता आपल्याला वाट पाहावी लागेल 16 तारखेची। 16/9/2025 रोजी आपली मेरिट लिस्ट जी आहे ती पब्लिश होणार आहे आणि ती पब्लिश झाल्यानंतर 18/9/2025 आपल्याला सायंकाळी 5 नंतर अलोकेशन ऑफ राऊंड 3 हे पाहायला मिळते आणि 18 तारखेला आपल्याला कळतील आपले नंबर कुठे लागले आहेत, म्हणजेच आपल्या लॉग इनमध्ये आपल्याला ते चेक करायचं आहे। त्यानंतर कॅन्डिडेट्स रिपोर्ट टू कॉलेज अँड सीक ॲडमिशन फॉर राऊंड 3 हे आपल्याला पाहायला मिळते
आपल्या जरी काही त्रुटी राहिल्या असतील, ग्रॅव्हन्सेस राहिले असतील तरी आपला नंबर लागतो, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आणि त्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, तर आपले जे डॉक्युमेंट्सबद्दल त्रुटी राहिलेली आहे ते ओरिजिनल डॉक्युमेंट आपण तिथे सादर केल्यानंतर आपल्या त्रुटी आपोआप निघून जातात आणि आपल्याला प्रवेश मिळतो, ही बाब आपण लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे आपला राऊंड 3च्या ह्या स्टेजला आपण आलेलो आहोत. डेट लक्षात ठेवा, 16/9/2025 रोजी आपल्या फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि आपला नंबर कुठे लागला ते आपल्याला त्याच दिवशी कळेल आणि आपल्याला 3 दिवसामध्ये नंतर काय करावं लागेल, तर राऊंड अलोकेशन नंतर म्हणजेच 18 तारखेला आपली लिस्ट लागण. विद्यार्थी मित्रो लक्षात ठेवा, 16 नाही येते, सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स, तर ते आहे 18/9/2025. म्हणजेच 18 तारखेला आपल्याला आपला नंबर लागला आहे का नाही, लागला आहे तर कुठे लागला आहे ते 18 तारखेला कळेल. ही आपली जी फायनल मेरिट लिस्ट आहे त्यामध्ये ज्या विद्यार्थ्याचे ग्रॅव्हन्सेस होते, त्रुटी होत्या, त्यांनी दुरुस्त केल्या, त्या त्रुटी आपल्याला दुरुस्त होऊन आलेल्या पाहायला मिळतात. एखाद्या विद्यार्थ्याची त्रुटी अनावधानाने जर दुरुस्त करण्याची राहून गेली तर आपल्याला ती तशाला तशी पाहायला मिळते. तर ते त्रुटी म्हणजेच फायनल मेरिट लिस्ट आपल्याला 16 तारखेला पाहायला मिळेल आणि आपला नंबर लागला की नाही ते आपल्याला 18 तारखेला कळेल. म्हणजेच 18/9/2025 रोजी आपल्याला परत CET सेलला भेट द्यावं लागेल. तिथे आपल्याला आपलं अलोकेशन कळेल, म्हणजेच नंबर आपला कुठे लागला आहे. नंबर लागल्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे की कॅन्डिडेट्स रिपोर्ट टू द कॉलेज अँड सीक ॲडमिशन फॉर द राऊंड 3. मग ॲडमिशन घेण्याची जी डेट आहे ती आपल्याला इथं पाहायला मिळते. 19/9/2025 ते 23/9/2025 या दरम्यान आपल्याला ॲडमिशन्स घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपला राऊंड 3 संपन्न होईल. यानंतर विद्यार्थी मित्रो, व्हॅकंट सीट ज्या आहेत त्या कॉलेज काय करेल तर अपलोड करेल आणि 24 तारखेला परत एक यादी लागेल ज्यामध्ये आपल्याला कळेल की किती सीट रिकाम्या आहेत, बाकी आहेत राऊंड 3 नंतर. अशा प्रकारे आपल्याला BEd कॅप राऊंड 3ला सामोरं जायचं आहे आणि आपला नंबर जो लागला आहे तिथे ॲडमिशन्स घ्यायचे आहेत. विद्यार्थी मित्रो, लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. कुठलीही शंका कुशंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.